गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले. आज दुपारी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कनिष्ठ अभियंता R.K. पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पुराचं पाणी येणाऱ्या सुतारवाडा परिसराची पाहणी केली. नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रापंचिक साहित्य एकत्रित करून ठेवावं असं आवाहन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी यावेळी केलं. सर्वसाधारणपणे 39 फुटानंतर आपल्या कोल्हापूर शहरातील सुतारवाडा या ठिकाणी पाणी शिरण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज इथं आम्ही सर्व नागरिकांना इथं त्याबद्दलची जाणीव करून देण्यासाठी आणि आलेलो आहोत. सर्व लोकांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की सर्वसाधारणपणे 39 फुटानंतर पाणी आपल्या घराला लागेल. त्यानंतर इथं महापालिका प्रशासनानं एकूण 30 ठिकाणी शहरामध्ये निवारा केंद्र सुरू केलेले आहे. त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आत्ता सध्याच्या घडीला कोणतीही घाबरण्याची अवस्था किंवा लोकांनी घाबरून जाऊ नये. माननीय प्रशासक मंजुलक्ष्मी मॅडम आणि जिल्हा प्रशासन माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुराला सामोरं जाण्यासाठी पूर्णतः प्रशासन सज्ज झालेलं आहे. निवारा केंद्रामध्ये सर्व लोकांची चांगली सोय करण्यात येणार आहे. मात्र जसं पाणी वाढेल तसं महापालिका प्रशासनाच्या आव्हानाला तात्काळ प्रतिसाद देऊन लोकांनी तात्काळ इथून शिफ्ट व्हावं, जेणेकरून लोक पाण्यामध्ये पुरामध्ये अडकणार नाहीत आणि कुठलीही स्वरूपाची आपल्याला वित्तीय किंवा जीवितहानी होणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यावी. सुतारवाडा परिसरातील नागरिकांसाठी दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ आणि मुस्लिम बोर्डिंग या ठिकाणच्या निवारा केंद्रांमध्ये सोय करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूर शहरातील सुतारवाडा परिसरासह बापट कॅम्प आणि शाहूपुरी इथल्या कुंभार गल्ली या पूरबाधित परिसरातील 5,000 नागरिकांसाठी शहरात 30 निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन रोकडे यांनी केलंय.